लहानपणी दिवाळीत विटा, वाळू, दगड जे काही मिळेल त्यापासून किल्ला बनवायचा आणि पानाफुलांनी तो सजवायची काही गंमत होती ना. पण सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात वेळ कमी पडतो आणि कदाचित त्यामुळेच मार्केटमध्ये या रेडीमेड किल्ल्यांची मागणी वाढत चाललेली आहे. त्याच परिस्थितीला अनुसरून आम्ही पण एक छोटासा प्रयत्न केला आहे. त्याचसोबत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयांनी भरलेल्या पराक्रमाची गाथा दाखवण्याचा एक प्रयत्न. स्वराज्याची शपथ 1645. वयाच्या अवघ्या 15 ते 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्याची शपथ घेतली आणि आपल्या ध्येयाची सुरुवात केली. त्यानंतर तोरणा किल्ला जिंकणे. 1647. विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर मिळालेल्या खजिन्यातून त्यांनी राजगड हा नवा किल्ला बांधला. पुढे अफजल खानाशी संघर्ष. 1659. आदिलशाहीच्या बलाढ्य सरदार अफजल खानाची त्यांनी प्रतापगडाच्या भेटीत मोठ्या धैर्याने व चातुर्याने विल्हेवाट लावली. या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांचा दरारा वाढला आणि स्वराज्याला मोठे बळ मिळाले. पुढील पराक्रम पन्हाळगड ते विशाळगड. 1660. आदिलशाही सरदार सिद्दी जोहर याने पन्हाळगडाला वेढा दिला असताना महाराजांनी मोठ्या शताब्दीने वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे कूच केली. यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत अतुलनीय शौर्य दाखवून महाराजांना सुरक्षित केले. त्यानंतर मग शाहिस्तेखानावर छापा. 1663. औरंगजेबाचा मामा आणि मोठा सरदार असलेल्या शाहिस्तेखानावर महाराजांनी रात्रीच्या वेळी पुण्याच्या लाल महालात धाडसी हल्ला केला. या छाप्यात शाहिस्तेखानाची बोटे छाटली गेली आणि त्याला मानहानी पत्करून माघार घ्यावी लागली. पुढील प्रसिद्ध पराक्रम म्हणजे आग्र्यातून सुटका. 1666. मिर्झा राजा जयसिंग याच्या शब्दावर विश्वास ठेवून महाराज बादशाह औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला गेले, जिथे औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले. परंतु महाराजांनी आपल्या अतुलनीय बुद्धिमत्तेच्या जोरावर मिठाईच्या पेट्यांमध्ये बसून मोठ्या शताफीने आग्र्याच्या कैदेतून सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात परतले. आऊसाहेबांच्या इच्छेखातीर केलेला पराक्रम म्हणजे सिंहगड विजय. 1670. पुरंदरच्या तहात गमावलेला कोंढाणा म्हणजेच सिंहगड किल्ला घेण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणत पराक्रमाची शर्त केली. गड आला पण सिंह गेला. या घटनेतून महाराजांचा गड आणि मावळे यांच्यावरील निष्ठा दिसून येते. आणि अशाच प्रकारे महाराजांनी असे अनेक पराक्रम केले आणि आपली विचारसरणी पुढे नेत गेले, जसे की गनिमी कावा, आरमार दल, अष्टप्रधान मंडळ आणि काळाची गरज असलेला विचार म्हणजे स्त्री सन्मान. असे करता करता अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी महाराजांच्या राज्याभिषेक इसवी सन 1674ला किल्ले रायगडावर झाला आणि याच सोहळ्याने त्यांना एका स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचे छत्रपती म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली.